तर नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला आमच्या काजूच्या छोट्याशा बागेत घेऊन जाणार आहे. तर 2018मध्ये आहे ना, आम्ही आमच्या पडीक जमिनीमध्ये काजूची झाडं लावायचं ठरवलेलं. कारण साधी काजूची भाजी खायची तरी कोण देत आहे का बघायला लागायचं. बाजू को तो काजी नहीं वड़ी 2018मध्ये आहे ना, आम्ही बरोबर 50 काजू लावलेले इथे. तर याच जमिनीत, म्हणजे ही जमीन जी आत्ता अशी दिसतेत ना, ही आमची काजूची झाडं. तर ही जमीन कशी होती मी तुम्हाला दाखवतो. ही झाडं जशी जशी मोठी व्हायला लागली तसं पप्पांनी पण मनावर घेतला आणि अजून थोडी थोडी 50, 100, 50, 100 अशी पुढची 3-4 वर्ष आहे ना, झाडं चालूच ठेवली लावणं. ही आम्ही लॉकडाऊनमध्ये लावलेली झाडं आहेत. म्हणजे 2-3 वर्ष झालेत आता. ही झाडं लावली ना, तेव्हाचा एक व्हिडिओ मी टाकलेला. म्हणजे अजून 1-2 वर्षांनी इथे पण मस्त सावळी झालेली असेल, सगळी झाडं मोठी झालेली असतील. म्हणजे थोडेसे काजू कोणी खाल्ले ना साळींद्राने किंवा पक्ष्यांनी, तर आई ओरडत असते. पण मला थोडंसं बरं पण वाटतं की त्यांना खायला काहीतरी मिळतंय. आता एक मस्त बोंडू दिसतोय, बघूया पाडता येतोय का. छोटासा दगड लागला तरी पडेल. नाही रे, आता मेलस. दुसरंच पडलं. आम्ही तरी मुंबईला असतो, पण वर्षभरात या झाडांना बरंच काम करावं लागतं. म्हणजे वेळोवेळी खतं घालणं, परत इथे काही रान आलं असेल ते साफसफाई करणं. तर ही जवळपास सगळी कामं जी आहेत ती दादा आणि आईवडिलांनीच केली आहेत. तर ती एक गोष्ट महत्त्वाची आहे की वर्षभरात बरीच निगा राखावी लागते झाडांची. भन्नाट गोड आहे ना, तहान लागली आणि फळ मिळालं.
आम्ही जेव्हा झाडं घेतली ना तेव्हा एक झाड एक रोपट आहे ना जवळपास 100 रुपयाला मिळत होतं. आता किती किंमत आहे माहित नाही. एक पडलो असा कडे पडलो खाली. झाडं नुसती लावली म्हणजे झालं नाही, ते येत जात राहावं लागतं सीझन असल्यावर. म्हणजे गावात जर काही लोकांनी झाडं लावली नसतील तर ते अशाच झाडांमधून आधीमध्ये फिरत असतात. तर झाडांना चोरांपासून पण थोडं वाचवावं लागतं. म्हणजे आता पण ही झाडं काही असा खूप मोठा जॅकपॉट देत नाही आहेत. पण जेव्हा पण काजूचा सीझन असतो ना, म्हणजे साधारणतः फेब्रुवारी चालू झाला तिथपासून ते जूनपर्यंत दर 4 दिवसांनी घरात काजूची भाजी खायला मिळते. आता जवळपास 100-150 किलो काजू विकता येतात आणि वर्षभरासाठी जेवढे सुके काजू म्हणजे जे काजू गर खायला लागतात तेवढे मिळत आहेत. म्हणजे अगदीच काही नव्हतं त्यापेक्षा आता खूप बरं वाटतंय, समाधान मिळतंय. आणि पुढच्या पिढीला काहीतरी दाखवण्यासाठी झाडं पण आहेत. तर ओव्हरऑल खूप बरं वाटतंय. म्हणजे आपली बाग आहे म्हणून निदान बागेतून फिरता तरी येते. चला
हे आहेत ना काल आणलेले काजू आहेत.